नमस्कार, मी प्रगती. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण फ्रॉक कटिंग करणार आहोत. फ्रॉक म्हणजे लॉंग ड्रेस आहे, वन पीस टाईप. तर आज आपण कटिंग करणार. तर पहिलं तर आपण कापड स्ट्रेट करून घेऊया, सीधा त्याला लाईन मारून घेऊया. अशा पद्धतीने मी लाईन मारून घेतले, कारण कापड व्यवस्थित नसतं, आपल्याला लाईन मारून घ्यावीच लागते. अशा पद्धतीने मी लाईन मारून घेतली आहे, तुम्ही बघू शकता. आता मी बॉडी उंची टाकते. तर बॉडी उंची त्यांची 13 आहे, तर मी 14 टाकते. 1 इंच ॲड करून टाकते. त्याच्यानंतर बॉडी उंची 14 टाकून त्याच्यानंतर मी शोल्डर टाकते. तर शोल्डर मी 6.5 टाकले. हे शोल्डर आवडीनुसार टाकता येतात, त्यांना कमी शोल्डर आवडतात त्यामुळे मी 6.5 टाकले. आणि मुंडा मी 7 इंच घेतला आहे. मुंडाही आपण आवडीनुसार घेऊ शकतो. जास्त तर तब्येतीन वगैरे लेडीज असल्यावर मुंडा जास्त घ्यावा लागतो, पण नॉर्मली मी 7 इंच घेतला आहे. 36 छातीचा टॉप आहे, म्हणजे वन पीस आहे. तर याला मी 7 इंचच घेते. अशा प्रकारे माप आहेत त्यांची. क्लिअरली मला दाखवता येत नाही, पण अशी माप आहेत त्यांची. तर बॉडी उंची टाकून झाली आहे. छातीचा भाग टाकला आहे, तुम्ही बघू शकता. परत एकदा माप मी चेक करते. लाईन मारून घेतली आहे. त्याच्यानंतर पूर्ण परत एकदा मी माप चेक करते आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊन, म्हणजे छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतले. त्याच्यामध्ये अर्धा इंच लुजिंग टाकले. तसंच कमरेला पण सेम माप टाकते मी. 1 इंच ॲड करून लुजिंग, छातीत कमरेचा चौथा आणि 1.5 इंच बाहेर. 1 इंच एक्स्ट्रा मी टक्ससाठी घेतलं आहे. त्याला लाईन मारते. अशा पद्धतीने मी लाईन मारून घेतले. आता मुंड्याला मी 1.5 इंच मार्किंग केले आणि आतल्या मुंड्याला 1 इंच. अशा प्रकारे मी मुंड्याचा शेप दिला आहे. आतल्या मुंड्याचा पण थोडंसं आतून घेऊन शेप द्यायचा. अर्धा इंच गॅप असतो त्याच्यामध्ये. नंतर शोल्डर उतार दिला मी अर्धा इंच, ती पण लाईन मारून घेतले. म्हणजे आता आपण ड्राफ्टिंग केलं आहे. ते आपल्याला एकदा माप चेक करून पाहिजे तर घ्यायची आणि मग कटिंग करायचं आहे. तर मी माप परत एकदा चेक केली आहेत, बरोबर आहेत का. मुंड्याचं, शोल्डरचं, छातीचा घेर, कमरेचा घेर, पूर्ण माझी माप ही बरोबर आहेत. माझी माप बरोबर आहेत अगदी. त्याच्यामुळे आता मी कटिंग करून घेते. बॉडी उंची मी घेतली होती 14, तर मी विसरली होती. ती परत एकदा चेक करून घेतली की बरोबर 14 घेतली की नाही. बॉडी उंची माझी बरोबर 14च आहे. तर कापड मी व्यवस्थित कटिंग करून घेते. अशा प्रकारे कटिंग करून घेते. कॉटनचं कापड कसंही कटिंग करता येतं, पण जर वेगळ्या मटेरियल असेल, वेगळ्या कलरचं फॅब्रिक असतं, तर आपल्याला कटिंग करायला खूप डिफिकल्ट जातं. आपल्याला म्हणजे कापड हलत राहतं, उडत राहतं, त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम येतात. पण हे प्युअर कॉटनचं मटेरियल आहे, जे आमच्या इकडे गाऊनसाठी पण यूज करतात. मोस्टली खरोखर गाऊनसाठी पण हे यूज करतात. आणि टॉपसाठी, डेली यूजसाठी जे यूज करतात गाऊन वगैरे, ते आपण लॉंग फ्रॉक वगैरे त्याच्यामध्ये शिवतात. तर मी इथं आता बॅक साईडचा टक्स टाकला आहे. हा टक्स बॅक साईडला, फ्रंट साईडला, दोन्ही साईडला असतो. तर इथून मी 4 इंच घेतला आहे आणि उभा टक्स पण मी 4 इंच घेतला आहे. उंचीप्रमाणे टक्स घ्यावे लागतात, त्यांची उंची कमी आहे त्याच्यामुळे मी टक्स 4-4 इंचचेच घेतले आहेत. हे 4 इंच बस पॉईंटच्या हिशोबाने घेते. म्हणजे शोल्डरचा जर मध्य काढला तर त्या मध्यापासून जी लाईन येते तिथून मी ते टक्ससाठी देते. काही जण छातीचा 10वा भाग, 6वा भाग असं काही प्रकार असतात, तसे करतात. मी सीधाच करते. त्याच्यानंतर मी हा गळा मार्किंग करून घेतला आहे. 2.5 इंच गळा रुंदी आहे आणि उंची 6.5 इंच आहे. तर मी बघा अशा प्रकारे ड्राफ्ट केलं आहे, मार्किंग केले चॉकनी. आता त्याला आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे.
पुढचा गळा माझा गोल आकारच आहे, त्याच्यामुळं गोल गळा आहे म्हटल्यावर मी गोल आकारमध्ये शेप देऊन घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही गळा घेऊ शकता. असं मी गोल आकार शेप कटिंग करून घेतला आहे. पाठच्या साईडचा आणि पुढच्या साईडचा सेम तेवढा साईजच गळा आहे, फक्त पाठीमागे मी चौकोनी गळा यूज करणार आहे. आता उरलेलं कापड मी परत घडी मारून नीट करून घेते. कापडाची उंची मोजते, कारण उंचीच्या प्रमाणेच त्यांनी सांगितलं आहे की लॉंगच पाहिजे एकदम. तर त्यांची उंची काहीतरी 38 पाहिजे होती, पण त्याच्यानंतर त्यांनी उंची 4 इंचाने वाढवली. त्यामुळे मी आता 42 इंच घेते. 42 इंच प्लस 2 इंच आपण फोल्डिंगसाठी यूज करतो, त्याच्यासाठी 2 इंच एक्स्ट्रा घेते आणि त्याच्यावरती मार्किंग करते. आता जिथं मार्किंग केले तिथून स्ट्रेट लाईन मारून घेते. हे कापड जे उरेल तर आपण बेल्टसाठी वापरणार आहोत. आता हे कापड 3 इंच रुंदी आहे, त्याची लांबी जी आहे ती आहे, नंतर आपण मोजून कट करून घेऊ. पण सध्या तरी हे कटिंग करून घेते. आता हे कटिंग केलेले ते असं ठेवते मी. बॉडीला अशा प्लेट्स मारायच्या आहेत. अशा प्रकारची बॉडीला प्लेट्स मारून असा हा वन पीस शिवायचा आहे. तर मी तुम्हाला बेसिक ह्याचे कसं जॉईन करायचं आहे तर दाखवलं आहे. त्याच्यानंतर आता उरलेलं कापड आहे, त्याला बंद बाजू मिळाली नाही, मला ओपन साईडच मिळाले, कारण कापड कमी पडलं आहे त्यांना. तर मध्ये जॉईंट असला तरी स्लीव्जला चालतो. तर मी जी जॉईंटची साईड आहे ती मोठी आहे, त्यामुळे तिथून मापं टाकणार आहे स्लीव्जची. तर स्लीव्ज त्यांचा 9-10 इंच आहे, 9 इंच आहे. जेवढं कापड उरेल त्याच्यात त्यांनी स्लीव्ज बनवायला सांगितलं, म्हणजे कमी जास्त असेल तरी चालेल. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. कापड जसं असेल तसं बनवू शकता, किंवा छोटेही बनवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. तर आता आपण कापड मोजतोय किती आहे ते चेक करून घेते मी एकदा. नाही तर मग जॉईंट द्यावे लागतात. तर ह्याला मला जॉईंट द्यावा लागणारच आहे, कारण कापड कमी आहे. की तुम्ही 3.5 वरती मार्किंग करते वरतून खाली, आणि मुंड्याचं माप टाकते. इथं जॉईंट द्यावा लागणार आहे मला. तुम्ही जॉईंट देऊन घेईन, तुम्हाला तर जमतच असेल. त्याच्यानंतर स्लीव्ज अशी मी तयार करून घेते. दोन्ही साईडला जॉईंट दिलेत मी, आणि स्लीव्ज अशी तयार करून घेतली आहे. तुम्ही पण ह्याच प्रकारे स्लीव्ज तयार करून घ्या. दोन्ही स्लीव्ज सेम मी जॉईंट करून घेतल्यात आणि शिलाई मारून घेतली त्यांना. शिलाई मारून झाल्याच्या नंतर दोन्ही चेक करून एक्स्ट्रा जे कापड असतं ते आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे. हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुम्हाला पुढे मी जे व्हिडिओ टाकेन ते असे माझे स्लीव्ज जॉईन करून झालेत. मी चेक करून घेते कसे झाले ते, आणि मग एक्स्ट्राचं कापड मी कटिंग करून टाकते. स्लीव्ज माझे रेडी झालेत. आता मी बेल्ट बनवायचं कापड आहे ते बेल्ट तयार करून घेते. बेल्टला मी दोन्ही फोल्ड मारून अर्धा इंचावरून शिलाई मारून घेते, कारण मला बेल्ट रुंदीला 1.5 इंच राहायला पाहिजे. लांबी 25 इंच पाहिजे. ती नंतर एक्स्ट्राची लांबी कटिंग करून टाकेन, पण बेल्टला पहिल्यांदा शिलाई मारून घेते. आता माझ्या बेल्टला शिलाई मारून झाली आहे. तर मी आता मध्ये कट मारून त्याला पलटी करून घेणार आहे. जसं आपण नॉट पलटी करतो त्या टाईपच पलटी करून घेते. ते कशाने तुम्ही करू शकता, सेफ्टी पिन किंवा मग स्क्रूड्रायव्हर. आता ह्याच्यानंतर मी गळा तयार करून घेते. आपली नॉट तयार झालेली आहे. बेल्ट एक्स्ट्राचे कापड आहे ते मी कटिंग करून पाठच्या साईडचा गळा तयार करून घेते. सेम असाच पुढचा पण गळा तयार करून घ्यायचा आहे. पुढचा गळा माझा गोल आहे आणि पाठचा मी चौकोनी टाकला आहे. तुम्ही बघू शकता हे दोन्ही गळे मी रेडी करून घेतलेत. आता पुढच्या आणि पाठच्या भागाला टक्सला जे मार्किंग केलं आहे मी ते दोन्हीवरती उठवून सेम घेते, कारण एखाद्या वेळी कमी जास्त होतं. एक तर नॉच देऊन तरी घ्यायचं, किंवा ते उठवून घेतलं तर सोपं जातं. चॉक मार्किंगने माझे पाठी पुढे टक्स होत नाही, दोन्ही साईडला सेम होतात. आता मी टक्स मारून घेते बॅक साईडला. बॅक साईडचा भाग पहिला मी रेडी करून घेते. तर बॅक साईडला मी टक्स मारून घेतलेत. डबल शिलाई मारते, त्याने ती टिकतं जास्त. त्याच्यानंतर गळ्यातलं आतलं जे कापड एक्स्ट्राचं आहे ते कटिंग करून घेते, आणि मग बॅक साईडला गळा जॉईंट करून घेते.
हा व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण डिटेल ह्याची लक्षात येईल. मध्येच अर्ध्यावरतून सोडला तर पूर्ण आपल्याला स्टिचिंग सूट समजत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की बघा. पूर्ण गळा मी जॉईंट करून घेतला आहे. त्याच्यामध्ये जे जॉईंट करून घेतलं त्याला नॉच देऊन पलटी करून घ्यायचा आणि वरतून दाबटीप द्यायचे. आता वरतून दाबटीप मारून घेते. अशा प्रकारे मी दाबटीप मारून घेतली. आपला बॅकचा गळा तयार झालेला आहे. आता आपण फ्रंट साईडचा गळा तयार करतोय. त्यालाही सेम तसंच जोडायचं आहे. पाठचे टक्स मारून घ्यायचे. पुढच्या भागाचा आपण भाग तयार करतोय तर त्याचे टक्स मारून घेते. त्याच्यानंतर आपला गळा जॉईन करून घेते. गळा जॉईन करताना पाहिजे तर टाच पिन लावल्या तरी चालतात, जेणेकरून ते हलत नाही इकडे तिकडे आणि आपल्याला लावायला सोपं जातं. अशा प्रकारे आपण गळा जॉईन करून घ्यायचा आहे आणि मध्ये नॉच द्यायचा आहे सगळीकडे, म्हणजे कापड खेचायला जात नाही पलटी केल्याच्या नंतर. आता दोन्ही भाग एकमेकाकडे सीधा ठेवायचे आहेत आणि शोल्डरला जे कॅनव्हास लावलेलं आहे पुढच्या गळ्याला ते पाठच्या गळ्यावर न्यायच्या. पुढच्या गळ्याला आपण दाबटीप आधी दिलेली नाही आहे. पहिले शोल्डर मारून घ्यायचे आहे, त्याच्यानंतर दाबटीप द्यायची. तुम्ही बघू शकता दोन्ही भाग एकमेकावरती सीधा ठेवले आहेत आणि जे कॅनव्हास जे लावलेलं आहे आपल्या गळ्याचं लावलेलं आहे ते त्याच्यावरती घेतले शोल्डरला, म्हणजे त्यांनी फिनिशिंग छान दिसते. आता मी पूर्ण दाबटीप देऊन घेते. आता आपला पुढचा गळा पण झालेला आहे. पुढचा भाग पण झालेला आहे. आता आपल्याला स्लीव्ह जॉईन करायचे आहेत आणि बेल्ट मोजून अटॅच करून घ्यायचा आहे. तर कमरेपासून वरती 1.5 इंचावरती मी बेल्ट लावते, अटॅच करते आणि मग पूर्ण बॉडी जॉईन करून घेते. आता आपल्याला 25 इंच बेल्ट पाहिजे, तर मी कटिंग करून घेतला आहे आणि बॉडीसाठी लावण्यासाठी तिथं मार्किंग करून घेते 1.5 इंचावरती, म्हणजे फिटिंग मारताना ते आपल्याला इझी जातं. दोन्ही साईडला मी नॉचही दिले आहेत, म्हणजे सोपं जाईल. तिथे मला लावायचं आहे. टाचणीने आतमध्ये नॉट ते लावून घेते. मग आता स्लीव्ज लावून घेते. आता आपण जो बॉटमचा भाग आहे खालचा फ्रिलचा त्याला खालून शिलाई मारून घेतोय. पूर्ण बॉटमला शिलाई मारून घ्यायची आहे स्ट्रेटमध्ये. प्लेट्स मी नंतर मारणार आहे. पहिला खालचा बॉटम करून घेते. आपला पूर्ण खालचा 1 पीसचा खालचा बॉटम आहे. अशा प्रकारे माझं बॉटमला शिलाई मारून घेतली. त्याच्यानंतर आता त्याचे साईड जोडून घ्यायचे आहेत प्लेट्स मारून. तर आता आपल्याला प्लेट्स मारायला पाहिजेत. मी कापड मोजून घेते किती आपल्याला लागणार आहे, बॉडीप्रमाणे आपल्याला घ्यावं लागणार आहे. तशा मी पूर्ण प्लेट्स मारून घेते. अर्धा इंचच्या पूर्ण राऊंड शेपमध्ये प्लेट्स मारून घेते. प्लेट्स एवढ्या मारून घ्यायच्या ज्याने आपल्या कमरेला पूर्ण मोजून घ्यायचं, कमरेला बसते कितीपर्यंत, आणि त्या हिशोबाने आपण प्लेट्स मारायच्या आहेत. तर मी मोजून घेते कापड. आता मला किती इंचच्या पर्यंत प्लेट्स पाहिजेत आणि त्याला मी नॉच मारून पुढच्या साईडला पाठच्या साईडला दोन्ही साईडला एकत्र प्लेट्स मारून घेतल्यात. अशा प्लेट्स मारून झाल्यात बघा माझ्या पूर्ण राऊंड शेपमध्ये. आता मला त्याची साईड जॉईंट करून घ्यायची आहे. एक साईडच ओपन असते, एक साईड बंद आहे. केव्हा केव्हा कापड कमी असेल तर दोन्ही साईडलाही असतं. माझं कापड 3 मीटर होतं, त्याच्यामुळं जॉईंट आला नाही त्याला. तर मी साईड जॉईंट करून घेते. आता अशा पद्धतीनं 1 इंचावर मार्किंग करून आपण साईड जॉईंट करून घ्यायची आहे.
कापड असं व्यवस्थित घेऊन लाईन मारून घ्या आणि मग जॉईंट करून घ्या. आता डबल टिप मारते. कधी फिटिंगसाठी डबल टिपच मारते. स्लीव जोडताना पण डबल टिपच मारते मी. शोल्डर जोडताना पण डबल टिप, जेणेकरून ते कापड व्यवस्थित म्हणजे फाटत नाही लवकर, तर शिलाई निघत नाही त्याच्यासाठी. तर आपल्याला आता बॉडी खालची पण बॉटम तयार झाला आहे, वरची बॉडी पण तयार झाली आहे. तर आपल्याला आता स्लीव जोडून घ्यायचे आहेत. तर आता आपण स्लीव जोडून घेणार आहोत. हा स्लीव्ज बरोबर मी मोजून घेते, दंडगेर वगैरे टाकून बरोबर एक्स्ट्राचं कटिंग करून टाकते. स्लीव्ज दंडगेर माझं 6 इंच आहे, तर 6 इंचावरती मार्किंग करते. त्याच्या बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन घेते. मुंडा त्यांचा 10.5चा आहे फिटिंगचा, तर मी 10.5 प्लस थोडं एक्स्ट्रा घेतलं आहे. नंतर मी एक्स्ट्राचं कटिंग करून टाकेन, कारण ह्याला खूप जॉईंट आहेत त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा घेतलं आहे. थोडं एक्स्ट्राचं कापड होतं ते मी कटिंग करून टाकलं, आणि अजून एक्स्ट्रा जर निघाला तर मी नंतर कटिंग करून टाकेन. आता दोन्ही स्लीव्ज बरोबर करून घ्यायचे आहेत, ओपन करून. आणि मी व्यवस्थित ठेवून दोन्ही एकत्र फोल्ड मारून एक भाग वरची साईड, एक भाग थोडासा पाठी सरकवून घ्यायचा आहे 1.5 इंचापर्यंत, आणि मग आतला मुंडा कटिंग करायचा. तो आतला मुंडा इझिली कटिंग होतो. दोन्ही लेवल ठेवलात की जो एक्स्ट्रा कापड दिसतं त्याला जर कटिंग केलात तर तो आतला मुंडा कटिंग होतो. आपण जी शिलाई मार्जिन घेतली ना तिथपर्यंत थोडंसं कापड पाठी सरकवून घेऊन दोन्ही स्लीव्ज एकावर एक ठेवून करून घ्यायला लागतं. तर आतला मुंडा आणि पाठचा मुंडा दोन्ही एकत्र होतात. म्हणजे काही लोकांना पुढच्या मुंड्याला कटिंग करायला प्रॉब्लेम येतो, तर ह्या ट्रिक्स मुलं ना तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. इझिली तुम्ही हा मुंडा आतला कटिंग करू शकाल. आता मी बॉडीला स्लीव्स जोडून घेते. बॉडीला स्लीव जोडून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित. बरोबर जिथे शोल्डर असतो तिथं नॉच देऊन जॉईन करून घेते. स्लीवचा मध्य आकार घेऊन आणि मगच जॉईन करते, म्हणजे स्लीव्ज पाठी पुढे जास्त होत नाहीत, दोन्ही साईडला सेम जातात. एक्स्ट्रा झालं तर दोन्ही साईडला सेम जातं, म्हणून अशा प्रकारे मी स्लीव्ज जॉईन करून घेते. पुन्हा स्लीव्ज जॉईन करून घ्यायचं व्यवस्थित. सेम दोन्ही साईडला असे स्लीव्ज लावायचे आहेत. जो मुंड्याचा आकार आतला दिलेला आहे तो पुढच्या साईडला येतो, खोळ आकार जो देतो तो आपण, हे मेन लक्षात ठेवायचं असतं, कारण ते पाठच्या साईडला गेला ना तर प्रॉब्लेम येतो. तर अशा पद्धतीने आपण स्लीव्ज दोन्ही साईडचे जॉईन करून घेणार आहोत. आणि त्याला डबल शिलाई मारणार आहे. आता आपण डबल शिलाई मारून घेऊया. आता फिटिंग मारून घेऊया. फिटिंग जे आपण एक्स्ट्राचं 1.5 इंच जे एक्स्ट्रा घेतो त्याच्यावरती मार्किंग करून डायरेक्ट फिटिंग मारायचे दोन्ही साईडला. आणि बेल्ट मी आतमध्येच 1.5 इंच वरती अटॅच करून ठेवला आहे टाचणीने, त्यामुळे आपल्याला परत त्याला अटॅच करायची गरज नाही. त्याच्यानंतर जो आपला सीधा भाग आहे तो आतमध्ये टाकायचा आहे, आणि उलटा भाग असा बाहेर दिसतो, बॉडी आपली आतमध्ये टाकून शिलाई मारून घ्यायची आहे. बघा जो खालचा घेर आहे तो बाहेरच्या साईडला आहे, म्हणजे आतली बाजू बाहेरच्या साईडला आहे, आणि जी आपली आतमध्ये बॉडी टाकली त्याची पण बाजू आहे ती पण अशी बाहेरच्या साईडलाच आहे. अशा प्रकारे आपला लॉंग फ्रॉक तयार झालेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा.
आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा, शेअर करा. बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी दुसरा व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. चला तर मग, नमस्कार.